धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने संयुक्तरित्या आपल्या प्रचाराची सुरुवात करत राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगवली आहे. खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिरात मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून या प्रचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या महत्त्वाच्या क्षणी पक्षाचे पदाधिकारी, उमेदवार आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापूर्वी सकाळी माजी मंत्री अनिलदादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी रणनीती स्पष्ट केली, तर सायंकाळी झालेल्या धार्मिक विधीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मंजुळाताई गावित, श्यामकांत सणेर, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती किरण पाटील, दिलीप साळुंके, संजय गुजराथी, मनोज मोरे, सतीश महाले, आनंद लोंढे आणि संजय वाल्ले यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. दोन्ही पक्षांच्या एकत्रित शक्तीमुळे धुळे महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात असून या आघाडीचा उमेदवारांना किती फायदा होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मंदिरात केलेला शुभारंभ हा केवळ धार्मिक विधी नसून शक्ती प्रदर्शन आणि एकात्मतेचा संदेश देणारा राजकीय सोहळा ठरल्याचे बोलले जाते.